बातमी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अशी आहे। महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय असलेली लाडकी बहीण योजना मंत्री आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राइब करायचं आहे। अनेक बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आलेले नाहीत। त्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे की हे पैसे एकत्रित येणार का आणि ते कधी जमा होणार आणि यादीत तुमचे नाव आहे का, याची ताजी अपडेट मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक बहिणींना 1500 रुपयांची आर्थिक मदत तर दिलीच जाते। राज्य सरकारने आता स्पष्ट केलं आहे की ही योजना निरंतर सुरू राहणार आहे। ज्या बहिणींना डिसेंबर 2025चा हप्ता मिळालेला नाही आणि जानेवारीचा सुद्धा मिळालेला नाही अशा बहिणींना एकूण रक्कम 3000 रुपये। शासकीय सूत्रांच्या माहितीनुसार आणि प्रशासकीय प्रक्रिया आणि सणासुदीचे नियोजन पाहताच अनेक जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे दिले गेलेले आहे। पण काही बहिणींना तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नव्हते। ही रक्कम वाढवून देण्याची सुद्धा शक्यता होती। तर बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे खात्यामध्ये पैसे जमा होण्याची तारीख काय असणार आहे हे पण बघा। सरकारने अद्याप अधिकृत GR काढला असला तरी मंत्रालयाच्या हालचालीवरून असे समजते की जानेवारी महिन्याच्या 20 ते 25 तारखेपर्यंत डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 3000 रुपये बहिणींच्या बँक खात्यावरती DBTच्या माध्यमातून जमा केले जातील असं सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे। सध्या बँकेचे व्हेरिफिकेशन आणि KYC अपडेट करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। हे काम पूर्ण होताच एका क्लिकवर राज्यातील करोडो बहिणींच्या बँक खात्यावरती हा निधी वर्ग केला जातो। जर तुमचे पैसे जमा झाले नाही तर काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण काही दिवसांपासून सोशल मीडियावर ही योजना बंद होणार अशा अफवा पसरत जात आहे। मात्र सरकारने वारंवार जाहीर केलेले आहे की लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे। डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये देखील हे हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर बहिणींनो तुमचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकांकडे अर्जाची त्रुटी सांगू शकता। ज्या महिलांचे अर्ज पेंडिंगमध्ये किंवा रिजेक्ट झालेले त्यांना डिसेंबर महिन्यात संपायच्या आधी अर्ज दुरुस्त करण्याची संधी दिलेली आहे। जर तुमचे नाव, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक चुकीची असेल तर तुम्ही लगेच दुरुस्ती करू शकता, जेणेकरून तुमचा जानेवारी महिन्याचा आणि डिसेंबरचा हप्ता 3000 रुपयांचा लाभ तुम्हाला घेता येईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना केवळ एक आर्थिक योजनाच नसून ती महिलांच्या स्वावलंबनाचा एक आधार बनलेली आहे। डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 3000 रुपये मिळणे ही बहिणींसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे। पण बहिणींनो, लक्षात घ्या, तुमची KYC आजच तपासा आणि बँक खात्याशी आधार लिंक असल्याची खात्री करा, असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हटलेलं आहे। आणि बहिणींनो, नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल।